आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक नितेश पाटील यांच्या वतीने घोटगाव येथे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर आणि छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आरोग्य शिबिरात नागरिकांच्या विविध तपासण्या तसेच चष्म्यांचे वाटप करण्यात आले। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक नितेश पाटील यांचे कौतुक करत आभार मानले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घोट गावात विविध विकास कामे होत असून 10 वर्षांपूर्वीचे आणि आताचे घोटगाव यामध्ये मोठा फरक जाणवत आहे, असे नितेश पाटील यांनी सांगितले। तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय प्रकल्पांसाठी जमीन देण्यास विरोध राहील आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। मी सगळ्यात आधी नितेश पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्यासाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत चष्मे वाटप अशा विविध कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या वाढदिवसाची जोड दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज वाढदिवस येतो, म्हणजे तुमचा जन्मदिवस कधी ना कधीतरी वर्षातून एकदा येतो, पण वाढदिवस हा आपल्या आयुष्यात मराठी भाषेमध्ये रोज आहे। रोज वाढदिवस आपला आहे, काही ना काहीतरी आपल्याला नव्याने शिकायला मिळतं, आपल्या शरीरामध्ये नव्यानं या ठिकाणी आपण ऊर्जा मिळवत असतो। अशा वेळेला वाढदिवस का साजरा करावा हा प्रश्न साहजिकच पडतो, पण तो वाढदिवस कुठेतरी केक कापणं, कुठेतरी पार्ट्या करणं या माध्यमातून साजरा करण्यापेक्षा, आपल्या वाढदिवसातून फक्त आपल्याला आनंद होण्यापेक्षा तो आनंद समाजाला झाला पाहिजे, तो आनंद समाजाला आपण देऊ शकलो पाहिजे, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा 22 तारखेला वाढदिवस झाला आणि तुम्हाला कदाचित तुम्ही आला असाल, ऐकून माहिती असेल, पाहून माहिती असेल की आता गेल्या रविवारी पनवेल विधानसभा मतदारसंघाचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये तालुक्यामध्ये सर्व शासकीय खात्यांचे वेगवेगळ्या लाभार्थ्यांना त्याच्या माध्यमातून लाभ देण्यात आला। कोणाला कुठला उतारा पाहिजे, तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स ते RTO खात्याने दिलं, महसूल खात्याने वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली, पालिकेनं वेगवेगळ्या या ठिकाणी उपचार केले। या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस महाराष्ट्रात सगळीकडे साजरा झाला, पण त्यांनी सांगितलं माझा वाढदिवस साजरा करायला मी परवानगी देत नाही, पण तो सामाजिक कार्यातून होत असेल तर मी त्याला पाठिंबा देतो। मग मी म्हटलं की आपणही तसंच करावं। मग नितेश पाटील मला विचारायला आले की काय करू, कार्यक्रम कसा करू, मला असा आरोग्य शिबिर घ्यायचंय, आपल्या वार्डातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा द्यायच्यात। मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला की तुमच्या कार्यक्रमाला मी नक्की येईल। मी नितेश पाटील आणि सर्व सहकारी आयोजनामध्ये पुढाकार घेणारे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा मला मिळाव्यात यापेक्षा जास्त या ठिकाणी माझ्यासाठी चांगली गोष्ट असू शकत नाही आणि म्हणूनच विशेषत्वानं त्यांचं सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा व्यासपीठाचं मी आभार मानतो। आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आमदार साहेबांचा वाढदिवस काल होता, परंतु आपल्या या सगळ्याच आपले लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक, युवा मोर्चाचे सहकारी यांच्या वतीने पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने हा वाढदिवस साजरा झाला। तसेच आज सर्वांच्या साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित आपण केले, आरोग्य शिबिर, त्याचबरोबर मोफत छत्री वाटप, विविध वैद्यकीय तपासण्या आपण या आजच्या या कार्यक्रमात आपण उपलब्ध केल्या। खरं तर या वाढदिवसाचा आज आपण आमदार साहेबांनी आपल्या या गोड गावासाठी पाहिलं तर आज तुम्ही
आपला जो विनोद शेठच्या ऑफिस पासून ते आपल्या या घोड गावापर्यंत कधीतरी एक ती आपल्याला वाढदिवसाची भेट आहे, जे आपल्या या आमदार निधीतून आपल्याला उपलब्ध करून दिलं. ते गेल्या 10 वर्षापासून आपल्या ज्या रस्त्याचे काम रखडलेलं होतं ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर या आपण जिथे बसलोय ते घोड गावच्या समोरचं आपण ब्रिज पाहता. पूर्वी त्या ब्रिजची अवस्था खूप खराब झाली होती, परंतु मी असेल युवा मोर्चाचं काम करत असताना, मी असेल आमचे नेते विनोद शेठ असतील, आमच्या हरदासबाई असतील आणि आमचे सर्व सहकार्य यांच्या मार्फत आम्ही वारंवार आमदार साहेब असतील किंवा आमचे युवकांचे नेते परेजी ठाकूर साहेब असतील त्यांच्याकडे तक्रार आम्ही किंवा अर्ज घेऊन जात असत होतो. त्याचाच उत्तर तुम्ही आज पाहता की गेल्या कित्येक वर्षापासून जो आमचा विषय प्रलंबित होता, त्या आमच्या ब्रिजवरून फक्त एकच गाडी पास होत होती. ती आज आमच्या इथे आम्हाला 6 लेनचा ब्रिज उपलब्ध आमचे सर्वांचे नेते आमदार प्रचंडराव ठाकूर साहेब यांच्या वतीने करण्यात आली. त्याचाच लोकार्पण सोहळा तुम्ही पाहिलाच असेल की मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत करण्यात आलं. त्याचबरोबर आज तुम्ही पाहिलं तर आपल्या या फेज 2 पासून ते आपल्या या घोड ब्रिज पुलापर्यंत रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे. वारंवार आम्ही पालिकेकडे पाठपुरावा करत असताना आम्ही त्याला पॅचवर्क करण्याचं काम करतोय, परंतु 5 कोटी रुपयाची निधी मंजूर देखील आपल्या त्या रोडसाठी झाली आहे. असं असताना त्याची जी 9 मीटरची जी रुंदी होती ती आपण महापौर महोदयांना सांगून ती 12 मीटरची करायला लावली आहे. त्याचबरोबर आपण तुम्ही पाहिलं तर जे पाठीमागे जी ओपन लँड आहे त्याच्यामधून मोठ्या जेव्हा पूर होतोय त्या पुरामध्ये मोठ्या फ्लोनी पाणी वाहत असतं आणि तो रोडवरून जातोय. त्यासाठी आपण त्याला जोडून एक मोठ्या नाल्याची देखील मागणी केली आहे. ते देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तो रोड देखील आपल्याला नवीन होताना दिसेल. त्याचबरोबर आज तुम्ही पाहिलं तर या आपल्या घोड गावाचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं काम जवळपास 800 मीटर झालेलं आहे, परंतु तो रोड 1400 मीटर असल्यामुळं त्या टेंडर मध्ये फक्त 1100 मीटरच त्यांचा टेंडर होता, परंतु 300 मीटर उर्वरित जो टेंडर आपल्या पुलापासून ते आपले आनंद काका निगुकर यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो थोडासा पाऊस कमी झाला की तो देखील सुरुवात होईल. खरं तर आमदार साहेबांकडनं आपल्याला अजून एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला एक मोठी भेट आपल्या या घोड गावासाठी आहे. आज तुम्ही पाहिलं तर पूर्णच आपल्या घोड गावची एवढ्या वर्षामध्ये जी अवस्था झाली होती ती आपण या येणाऱ्या इलेक्शन मध्ये, आता हे सगळेच माझे ज्येष्ठ समोर बसलेत, त्यांनी सर्वांनीच मला सहकार्य करून मला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं. त्याचंच फल मी आमदार साहेबांना त्याचं श्रेय देतो, कारण की वारंवार आम्ही त्यांना सांगत असतो, साहेब आमच्या गेल्या 10 वर्षापासून या आमच्या घोड गावाचा विकास जो थांबला होता तो मोठ्या गतीने तो वाढला पाहिजे अशीच आमची या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. आज तुम्ही पाहिलात तर आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार करत असताना, महापौर महोदयांकडे अर्ज देत असताना आम्हाला त्याचं उत्तर देखील मिळालं. आम्हाला लगेच त्या पत्राद्वारे आम्हाला पूर्णच या घोड गावाच्या साठी एक आपला जे आपल्याला पूर्ण पाहणी करायची होती त्याच्यासाठी एक कन्सल्टंट नेमून दिला आणि गावाचं जेवढा पण गल्लोगल्ली गटर असतील, रस्त्यांची कामं असतील त्यांना मंजुरी दिली आणि जवळपास 16 कोटी रुपयाची निधी आपल्या या घोड गावासाठी उपलब्ध केली पनवेल महानगरपालिकेने. आज पाहिलं तर इथून तुम्ही 10 वर्ष मागे गेलात, आपली 2016 साली या पालिकेची स्थापना झाली, परंतु काही विषय आपले थांबले होते. आज तुम्ही पाहिलं तर ज्या टायमाला आपली 2016 साली जेव्हा आपली
स्थापना झाली त्यावेळेची अवस्था आणि आज बरेच लोक आपल्या याच्यावरती बोलत असतात, जे काही आपले शिल्लक बोटावरती मोजण्यासारखे जे विरोधक राहिलेत की नको ते निगेटिव्ह पसरवत असतात. आज तुम्ही पाहिलं तर माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांनी आपली 29 गावं या आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेश केली आणि या गावांचा विकास करण्याचा जो निर्णय घेतला, आज आपल्याला समोर उत्तर दिसतोय की पूर्वीचं घोडगाव काय होतं आणि आजचं आपलं घोडगाव काय आहे. आज तुम्ही पाहिलं तर इथून आपण 10 वर्ष पाठीमागे गेलो तर इथं आपल्याला 2-3 लाख रुपयांनी कोणी आपली जमीन घेत नव्हती, परंतु या आपल्या पालिकेमध्ये जेव्हा समावेश आपली गावं झाली तर आज इथे जवळपास आपण जिथे उभा आहोत तिथे 40 ते 50 लाख रुपयाचा भाव गुंठ्याला आपल्याला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर बरीच लोक आपली टॅक्स वाढलाय, हे वाढलंय याची कारणं सांगत आपली कुठेतरी बदनामी करत असतात. परंतु हे असताना आपण हे विचार करत नाही की आपली डेव्हलपमेंट पण होत चालली आहे. पूर्वी हे सगळं आपल्या सुविधा आपल्याला येत नव्हत्या, आज सगळ्याच सुविधा आपल्याला मिळायला लागल्या. खरं तर हे सगळं असताना नको ते निगेटिव्ह आपले विरोधक पसरवत असतात, त्यांना देखील हे देखील सांगितलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला या नवी मुंबई महानगरपालिकेचे उदाहरण देत असतात की तिथले टॅक्स कमी आहेत, परंतु हे विचार केला जात नाही की तिथले टॅक्स ज्या टायमाला नवी मुंबई शहर बसला तो पूर्ण सिडकोने डेव्हलप केला होता, परंतु आपली पनवेल महानगरपालिका स्थापना झाली हे बऱ्यापैकी ग्रामीण भाग असल्यामुळं आपलं या सगळ्या गावांना डेव्हलप करण्यासाठी खर्च तर होणारच आहे, त्यासाठी आपल्याला टॅक्स तर भरावाच लागेल. परंतु आमदार साहेबांना घाई असल्यामुळे साहेब इथून निघून गेले. मला साहेबांना एक प्रश्न करायचा होता की या आमच्या घोड गावामध्ये आमच्या ज्या हे मोठमोठे प्रकल्प येतात, मग डम्पिंगचा असेल किंवा आता यानंतर जे आपल्या परिसरात मला वाटतं कत्तलखान्याचा देखील समावेश आपल्या या चाल हद्दीमध्ये करतात. परंतु मला आमदार साहेबांना सांगायचं होतं, पण त्यांचा कमी वेळ असल्यामुळे त्यांना आजही भरपूर कार्यक्रम असल्यामुळे त्यांना थांबता आलं नाही. पण नक्कीच आम्ही सगळेच मंचावरती बसलेले आमचे सगळेच सिनियर आमचे कार्यकर्ते असतील, माझे सगळे सरपंच असतील, समोर बसलेले सगळेच माझे ज्येष्ठ आमचे सगळीच मंडळी असेल, यांच्या मार्फत मला त्यांना सांगायचं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या लोकांनी जे शेतकरी आमच्या इथले आहेत त्यांनी राखून ठेवलेल्या त्या जमिनी आहेत, जर तुम्हाला बफर टाकायचा असेल तर तो बफर तुम्ही 500 मीटर टाका किंवा 200 मीटर टाका, परंतु आमच्या तिथल्या शेतकऱ्यांचा विचार करून टाका. जे चालू भावाप्रमाणे आमच्या लोकांना पैसे द्या. जर असं असेल तर आम्ही का पूर्ण नवी मुंबई असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा इतर सगळ्याच महानगरपालिकांचा कोणाचा काय घोड गावाने एका टेका घेतला नाही. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या जागा तुम्हाला अशा प्रकल्पांना घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला तसं लेखी स्वरूपात द्या की आमच्या या इथल्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे ते आमचे स्थानिक शेतकरी कित्येक वर्षानुवर्ष जे राबवतात त्या जमिनीचा मोबदला त्यांना भेटला पाहिजे. नंतर तुमचे जे काही असतील, आमचा विकासाला विरोध नाही, जे काही प्रकल्प असतील ते येऊ द्या. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला इथे आज विनंतीला माझा मान देऊन तुम्ही सगळेच इथे मंचावरचे सगळेच आमचे नेते असतील, सगळे समोर बसलेले आमचे ज्येष्ठ आमचे सगळीच मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ युवा वर्ग आमचा, सगळ्यांनीच तुम्ही इथे येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.